राहुरी तालुक्यातील वळण येथे दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूचे वार करण्यात आले। या घटनेत तरुण ठार झाला असून वळण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेनंतर पोलीस पथकाने संशयित आरोपीला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली। कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट, वय 26 वर्ष असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। कृष्णा उर्फ दादा कुलट व संशयित आरोपी उद्धव खुळे यांच्यात दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वळण येथील दत्त मंदिरजवळ किरकोळ वाद झाले। तेव्हा उद्धव खुळे याने कृष्णा उर्फ दादा कुलट याच्यावर धारदार चाकूने वार केले। यावेळी काही जणांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तातडीने राहुरी येथील एका रुग्णालयात आणले। त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलवण्यात आले। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले। यावेळी कृष्णा उर्फ दादा कुलट याचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पोलीस पथकाने या घटनेतील संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली। या घटनेनंतर वळण परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। सदरबाबत माहिती मिळालेली असून अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु घटनास्थळावर आम्ही टीम पाठवलेली आहे आणि पुढील माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत। या घटनेत कोण मयत झालंय? दादासाहेब कुलट नावाचा व्यक्ती मयत झाल्याचं समजलेलं आहे, परंतु याबाबत तसेच आरोपीबाबत शहानिशा करणे बाकी आहे। आरोपी